इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेलच्या प्रेसिडेंटपदी ॲडव्होकेट संपदा बापट यांची नियुक्ती। इनरव्हील क्लब ऑफ पनवेल 2024-25 या वर्षाकरिता नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमॅन डॉक्टर शोभना पालेकर यांच्या हस्ते कार्यकारिणी हॉटेल सुरुची बँक्वेट हॉल या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली। यावेळी डॉक्टर शोभना पालेकर यांनी नवनिर्वाचित सर्व टीम मेंबर्सना शुभेच्छा दिल्या व बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले। विशेष म्हणजे हा क्लब गेली 35 वर्ष सतत सामाजिक उपक्रम राबवत आहे, स्पेशली वुमन ओरिएंटल आहे आणि ह्यांच्यात महिलांनी कशा पद्धतीने काम करायचे व त्यांना पुढे समाजकार्यात कशी मदत करायची असे त्यांनी यावेळी सांगितले। नवनिर्वाचित ॲडव्होकेट संपदा बापट यांनी प्रेसिडेंट पदाचा पदभार स्वीकारला। डिस्ट्रिक्ट चेअरमॅन डॉक्टर शुभदा पालेकर यांनी सन्मानित केले। येणाऱ्या 2024-25च्या नवनिर्वाचित प्रेसिडेंट ॲडव्होकेट संपदा बापट यांनी जबाबदारी घेत पुढील प्रोजेक्टबद्दल माहिती देत संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले। नवनिर्वाचित कार्यकारिणीचे प्रेसिडेंट म्हणून ॲडव्होकेट संपदा बापट, व्हाईस प्रेसिडेंट रश्मी वरिया, सेक्रेटरी अंजली राजपूत, खजिनदार मोना जेठवा, ISO संध्या शाह, एडिटर नीता भाटिया, IPP शिल्प राजपूत, सल्लागार समिती सौ संतोष सिंग, अनुराधा शुक्ला, नवीन पनवेल यांच्या हाती असेल। ही नवीन टीम 2024-25चा संपूर्ण कारभार ही टीम सांभाळणार आहे। या क्लबच्या सभासद महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या, तर यावेळी कामाचा गुंतागुंत असल्या कारणाने बरेच जणांना वेळ देता येत नाही। मात्र अशा वेळेला सुद्धा व्यस्त असलेल्या उत्साही महिलांनी वेळ काढून उपस्थिती लावली। नवनिर्वाचित प्रेसिडेंट यांनी पद स्वीकारताना मनोगत व्यक्त केले। या सर्व सदस्यांनी या नवीन टीमला टाळ्यांच्या गजरात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच आम्ही सगळे एकत्र सोबत राहून काम करू असे देखील आश्वासन दिले आहे। इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेलच्या वतीने सुरुची बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या हसत मजेशीर गप्पा रंगत सुग्रास भोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी दिनकर भुजबळ, खोपोली। माझं नाव संपदा बापट, मी ॲडव्होकेट आहे। इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेलची मी यावर्षीची प्रेसिडेंट आहे। यावर्षी मला सगळ्यात जास्त काम लीगल पॉइंट वरती करायचं आहे की जे बायकांचे लीगल राईट्स आहेत त्याच्यावरती मला भरपूर जास्त काम करायचं आहे। महिलांना सांगायचं आहे की त्यांचे काय काय लीगल राईट्स आहेत ते त्यांना समजावून सांगायचे आहेत, तर त्याच्यावरती माझं एक चांगलं काम करायचं माझ्या मनामध्ये आहे। दुसरं, योगासाठी मी करणार आहे की तुम्ही बायकांसाठी खास की तुम्ही योगा का करा, कारण योगा केल्याने आपलं आरोग्यही चांगलं राहतं। त्याच्यासाठी मी योगाचंही प्रमोशन करणार आहे बऱ्याच प्रमाणात। नंतर मी हॅपी स्कूल करणार आहे मी, त्याच्यामध्ये खूप शाळा अशा। नंतर आदिवासी पाड्यावरती जाऊन तिथे सुद्धा शाळा असतात की त्या ठिकाणी खूप साहित्य कमी असतं, ते साहित्यही आम्ही यावर्षी देण्याचा प्रयत्न करणार आहोत की जितकं आम्हाला जमेल तितकं जास्तीत जास्त साहित्य देण्याचा प्रयत्न करणार। तसेच तिथे मुली असतात की त्यांना अडॉप्ट करून त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी, म्हणजे शाळा सोडून बाकीच्या बऱ्याच गोष्टींची त्यांना कमतरता असते, जसं की कपडे घालायला धड नसतात किंवा खायला धड नसतं काही वेळेला, तर तेही आम्ही सगळं ह्या माध्यमातून करणार आहोत। तसेच आम्ही ह्या शाळांमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प करणार आहोत, आय चेकअप करणार आहोत। तसेच गुड टच बॅड टच हे काय असतं हे त्या मुलींना समजावणार आहोत। नंतर हायजीन हे किती महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याचं महत्त्व त्यांना पटवून देणार आहोत। असे अनेक प्रोजेक्ट आम्ही करणार आहोत। सर्वजण मदतीचा हात लावतात, म्हणून आम्ही समाजासाठी काहीतरी करू शकतो। तर माझ्या हे सगळं काम करत असताना समाजातील बऱ्याच असे आहेत की जे आम्हाला जे मदत करत असतात, त्या सगळ्या जणांना आमच्याकडून खूप मोठे धन्यवाद। महिलांसाठी ही आमची जी संस्था आहे ही पूर्ण महिलांसाठी, महिला ज्या चालवतात पूर्ण जगभरात 100हून अधिक देशांमध्ये आहे आणि पूर्ण देशांमध्ये जी आपल्या भारतामध्ये आहे त्यातला हा एक जिल्हा आहे ज्याचं नाव आहे डिस्ट्रिक्ट 313, आपला नंबर आहे आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टची एक चेअरमन होते दरवर्षी। तर यावर्षी मला हे भाग्य लाभलं आहे चेअरमन व्हायचं। मी डॉक्टर शोभना पालेकर आणि मला एक भाग्यवान गोष्ट मिळाली आहे की आपल्या इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेल जे डिस्ट्रिक्ट 313 मध्ये आहे
जे की पनवेलमध्ये आहे, तिची प्रेसिडेंट ॲडव्होकेट संपदा एक त्याच्यामध्ये आहे. आमची जी संस्था आहे ह्याचे वेगवेगळे ध्येय असतात, पण मेन आहे की मित्रता, मैत्री आणि समाजसेवा ह्याच्या अनुषंगानेच आम्ही कामं करतो. यावर्षी ॲज डिस्ट्रिक्ट चेअरमन माझी भर थोडी राहणार आहे की गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर न होवो यासाठी जे वॅक्सिनेशन लसीकरण देतो, यासाठी 9 ते 14 वर्षाच्या मुलींना आपण दिलं तर त्यांना आपण मोठ्या आजारापासून वाचवू शकतो. यासाठी पूर्ण जिल्हाभर आपण कार्यक्रम राबवणार आहोत आणि त्याच्यामध्ये संपदा नक्कीच भरपूर काम करणार आहे. दुसरं आहे की ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस आपण आई आणि बाळ ह्यांच्यासाठी पण भरपूर काम करणार आहोत. आणि बरेच जसे आपण अपंग लोक असतात त्यांच्यासाठी करणार, मेंटल हेल्थसाठी करणार, सिनियर सिटीजन ओल्ड एज होमसाठी करणार आहोत. ज्या लोकांना पाय अधू असतात, पायानी जे काही लेप्रेसी पेशंट असतात, काहींचे हातपाय ऍक्सिडेंटमध्ये गेले असतात, त्यांना आपण आर्टिफिशियल लिम्ब म्हणतात ते आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. आणि हे सगळं करत राहताना जो क्लब असतो ते बऱ्याच गोष्टी दुसऱ्या सेलिब्रेट करतात. जसं काही सण आहेत जे पोलिसांबरोबर करतात, काही सण आहेत जे बाकी जे आपले नगरसेवक असतात, जे आपल्या समाजासाठी सेवा करत असतात त्यांच्याबरोबर करतात. तर असे वेगळे बरेच उपक्रम आपण यावर्षी सुद्धा राबवणार आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.